तुका म्हणे त्यांचे काष्ठ्य हात पाय, कीर्तनी न जाय विठोबाच्या. विठ्ठलाच्या कीर्तनामध्ये, हरिनामामध्ये जो नृत्य करत नाही, जो तल्लीन होऊन रममान होत नाही, त्याचं शरीर म्हणजे फक्त काड्या आहेत, काड्या. अशा काड्या नको होऊ देऊ तुझ्या. विठ्ठलाच्या कीर्तनामध्ये, हरिनामाच्या कीर्तनामध्ये रममान हो. ये कीर्तन से आपण को याद वो कोई कुछ बोल रहा था, कीर्तन संकीर्तन कुछ तो वैसा. हा, कली काले नाम रूपी कृष्ण अवतार. कलियुगामध्ये भगवंत नाम रूपाने आहे, म्हणून भगवंतांचं रूप आपण आपल्या डोळ्यात साठवलं पाहिजे आणि भगवंताचं नाव आपल्या मुखाने घेतलं पाहिजे. सदा माझ्या डोळा जणू तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. सदा माझ्या डोळा जणू तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई माझं प्रेमा सर्व काळ. कामने काही ना मागे आणिक, तुझे ठाई सुख सर्व काही. नियमित गायला पाहिजे. म्हणणार माझ्यासोबत? क्या म्हणले का? नक्की बोलणार. क्या? गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. क्या? नाही कळलं? अरे त्यांना कळलं. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, 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 गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. देई मज प्रेम सर्व काळ. जर मुखी नाम आणि कीर्तनामध्ये रममाण होऊन जर जीवन व्यतीत केलंस ना तू, तर नक्की तुझ्या जीवनाचं साफल्य तुला प्राप्त होईल.